श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. ऐका सत्यनारायणाची कथा. तुम्ही कधी ना कधी सत्यनारायणची पूजा केली असेल आणि त्यात ऐका सत्यनारायणाची कथा हे गाणं नक्की वाजलं असेल. पण कधी विचार केलाय का की हे गाणं गायलं का गेलं? तर सीन असा आहे, 1960 ते 70च्या काळात सत्यनारायण पूजा संस्कृत श्लोकांमुळे सामान्य लोकांना खूप अवघड होती. वाचता येत नाही, समजत नाही, काय चाललंय कळत नाही. आणि तेव्हा स्वर सम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांनी कल्पना आणली, कथा गाण्यात सांगूया. आता मजा बघा. रेकॉर्डिंग वेळी मोठी अडचण होती. आवाज साधा ठेवायचा, शब्द ठळक ठेवायचे आणि ताल संत ठेवायचा. कुठलाही क्लासिकल अवघडपणा नको. का? कारण लाऊडस्पीकर, रेडिओ आणि कॅसेटवर स्पष्ट ऐकू यायला हवं. वाचताना येणारा माणूसही एकूण कथा समजू शकेल. प्रल्हाद दादा शिंदे यांनी हे गाणं इतक्या सोप्या आणि मधुर स्वरात गायलं की लोकांच्या ते हृदयात रुजलं. कॅसेटची कॉपी टू कॉपी घरोघरी पोहोचली 80-90च्या दशकात. पण आता ट्विस्ट बघा. पूजा हा कम्युनिटी कार्यक्रम असतो ना, म्हणून गाणं मोठ्या आवाजात वाचायचं. देवासाठी नवे भाऊ, तर सगळ्यांना ऐकू यायला हवं म्हणून. आणि हळूहळू ते गाणं न राहता पूजेचा नियम बनले. आजही प्रत्येक घरात, मंडपात, मंदिरात स्वर सम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांचं तेच गाणं वाजतं. का? कारण आता ते परंपरा बनलंय. सत्यनारायण पूजा म्हणजे ते गाणं, आणि ते गाणं म्हणजे पूजा. अशा स्वर सम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांना आणि आपल्या परंपरेला सीनगाय कडून सलाम. सीनगाय समजला ना?